मंडळी, छत्रपती संभाजीनगर हे नाव आपण अनेक वेळा ऐकतो, ऐतिहासिक संदर्भात, सांस्कृतिक वारशासाठी किंवा धार्मिक उत्सवांच्या निमित्ताने। पण गेल्या काही वर्षांपासून या शहराचं नाव वारंवार येतंय ते फक्त एकाच कारणासाठी, ते म्हणजे येथील राजकारणातल्या वादग्रस्त, संशयास्पद आणि कधी-कधी धक्कादायक घडामोडींसाठी। राजकारणातल्या सावलीत काही व्यक्ती इतक्या बळकट होतात की सामान्य वाटणाऱ्या माणसांच्या नावावरही अब्जावधींची मालमत्ता जमा होते आणि हे सगळं लोकांच्या नजरेतून दूर शांतपणे एखाद्या दस्तावेजाच्या साह्यानं घडतं। हे सगळं ऐकायला अगदी सस्पेन्सिव्ह थ्रिल वाटलं तरी पण प्रत्यक्षात घडलंय छत्रपती संभाजीनगरमध्ये। कारण जेव्हा एका माणसाला अचानक 150 कोटी एका रात्रीतून मिळतात आणि तो माणूस थेट खासदारांचा ड्रायव्हर निघतो, तेव्हा प्रश्न पडणारच ना। आता तुम्हाला माहिती ना त्याला ही जमीन कशी मिळाली, काय मिळाली, अगदी सगळं त्या ड्रायव्हरनं माध्यमांना सांगून झालंय। पण सांगण्याचा एकच क्रम, एकच मुद्दा सगळ्यांच्याच मनाला खटकतो आहे। कारण या प्रकरणात आता थेट या जागेचा मूळ मालकच समोर आलाय आणि त्यांनी केलेले धक्कादायक खुलासे भुमरेंना मात्र अडचणीचे ठरत आहेत। नेमका या प्रकरणात रात्रीतून कुठला ट्विस्ट आलाय, ड्रायव्हरच्या सांगण्यात कितपत तथ्य आहे, या प्रकरणाची तुम्हाला समोरनं पूर्ण साखळी आज या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून उलगडणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याआधी अशाच महत्त्वाच्या घडामोडींवर विश्लेषणासाठी त्याचं काय महाराष्ट्राला लगेच सबस्क्राइब करा, जेणेकरून सगळे अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, छत्रपती संभाजीनगरमधील दाऊदपुरा हा परिसर शहराच्या मध्यभागी असलेला अतिशय मौल्यवान भूभाग म्हणून ओळखला जातो। इथली 12 एकर जमीन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। कारण या जमिनीचा नवीन मालक कोणी सामान्य व्यावसायिक नाही ना कोणी वारसदार, तर तो आहे एक ड्रायव्हर जावेद रसूल शेख। आणि कोणाचा, तर छत्रपती संभाजीनगरचे खासदार श्री संदीपान भुमरे यांचा। हो, खरंय, दरमहा फक्त 20,000 रुपये वेतनावर काम करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर सध्या आहे सालारजंग घराण्याची तब्बल 150 कोटी रुपये किंमत असलेली जमीन। हे प्रकरण एखाद्या वेब सिरीजला शोभेल असं वाटतं, पण ते आजच्या राजकारणात वस्तुस्थित दर्शन घडवतंय। या ड्रायव्हरने गेल्या 13 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचे पुत्र आमदार विलास भुमरे यांच्या घरात काम केलंय। इतके वर्ष विश्वासात राहिलेला हा चालक अचानक इतक्या मोठ्या मालमत्तेचा मालक झाला, हे फक्त आश्चर्यजनक नव्हे तर संशयास्पदही वाटतं। आणि हा संशय वाढतो तेव्हा जेव्हा आपल्याला कळतं की ही मालमत्ता म्हणजे हैदराबादच्या सालारजंग कुटुंबियांची पूर्वीची मालकी। सालारजंग घराणं निजामाच्या हैदराबाद संस्थानातील एक प्रतिष्ठित घराणं। या घराण्याचं योगदान केवळ राजकारणात नव्हे तर सांस्कृतिक वारशातही मोठं आहे। सालारजंग म्युझियम ही त्यांच्या वैभवशाली वारशाची साक्ष आहे, परंतु संस्थान खालसा झाल्यानंतर या घराण्याची आर्थिक स्थिती ढासळली, अनेक मालमत्ता गेल्या, अनेक संस्था बंद पडल्या आणि सध्या त्यांच्या आयुष्यात गरिबीची झळ आली, जी अजूनही कायम आहे। या सालारजंग कुटुंबाच्या नावावर छत्रपती संभाजीनगरमध्ये ही जमीन होती। 2016 पासून ते विक्रीच्या प्रयत्नात होते। यासाठी त्यांनी परभणीचे वकील मुजाहिद खान यांच्याशी संपर्क साधला होता। त्यांच्याकडे विक्रीसाठीची कागदपत्रे सुपूर्दही केली गेली। सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वकिलांनी ही जमीन आपल्या नावे करून घेतली होती। मात्र त्यानंतर काही वर्षांनी, विशेषतः कोरोना काळात परिस्थिती बदलली। 2022 नंतर अचानक ही जमीन हिबानामा अर्थात भेट म्हणून चालक जावेदच्या नावावर झाली। सालारजंग कुटुंबाशी आमचे कौटुंबिक संबंध होते, त्यांनी मला विश्वासानं जमीन दिली, असा या ड्रायव्हरचा दावा आहे। याच वेळी खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास बापू भुमरे या पिता पुत्रांचा याच्याशी काही संबंध नसल्याचं त्यानं सांगितलं। मात्र हे विधान वरवर पाहता भावनिक वाटतं, पण तळाशी जे आहे ते एक ताकदवार राजकीय यंत्रणेनं उभं केलेलं कथानक आहे, असं अनेकांचं मत आहे। वकील मुजाहिद खान यांचा आरोप आहे की भुमरे पिता पुत्रांनी सालारजंग घराण्यावर दबाव टाकून ही जमीन हडप केली। हे उघड झालं तेव्हा खान यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। केवळ आर्थिक फसवणूक नव्हे तर धमकावल्याचा आरोपही त्यात होता। ही जमीन विकत घेतली नाहीस तर तुझीही कबर खणू, असं धमकीचं वाक्य देखील तक्रारीत नमूद आहे। या संपत्तीच्या हस्तांतरणासाठी वापरली गेली ती हिबानामा पद्धत। मुस्लिम कायद्यानुसार हिबानामा हे भेटपत्र वैध मानलं जातं, परंतु त्यासाठी देणारा व्यक्ती हा स्वेच्छेने आणि वैध मालकी हक्कात असावा, तरच ते कायदेशीर ठरतं। याच ठिकाणी संशय दाटतो, कारण नातेसंबंध, भावनिक गुंतवणूक आणि हक्क यापैकी कोणतीही गोष्ट येथे स्पष्ट नाही। त्यामुळे पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा हालचाली झाली। जावेद रसूलला नोटीस बजावण्यात आली। त्याच्याकडून त्याच्या उत्पन्नाची माहिती, आयकर रिटर्न, गिफ्ट डीडच्या व्यवहारातील आधार आणि पुरावे मागवण्यात आले आहेत। विशेष म्हणजे याच चौकशीत खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांचीही चौकशी सुरू झाली। विलास भुमरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटलं की जावेद आमचा ड्रायव्हर आहे, त्याच्या वैयक्तिक व्यवहारांशी आमचा काही संबंध नाही, पण एवढा मोठा व्यवहार केवळ वैयक्तिक पातळीवर झाला यावर विश्वास ठेवायला लोक तयार नाहीत। कारण यात केवळ जमीन नाही तर राजकीय शक्तीचा वापर आणि त्यामागची सत्ता केंद्रित मानसिकता समोर येते। हे प्रकरण उघड झाल्यापासून शिंदे गटासाठी एक नवं राजकीय वादळ ठरत आहे। उबाटा गट
आणि विरोधकांचे नेते, विशेषतः अंबादास दानवे सारखे नेते आता थेट सरकारला लक्ष करत आहेत. शासन यंत्रणेची मंत्री, आमदार आणि त्यांचे नातेवाईक हे जर चौकशीत असतील तर सामान्य माणूस कुणाकडे पाहणार? कारण छत्रपती संभाजीनगर हे कायम चर्चेत असतं तिथल्या राजकीय नेत्यांनी केलेल्या घोटाळ्यामुळे. याआधी देखील जलवाहिनी घोटाळ्यात एका तत्कालीन माजी खासदाराचे नाव आल्यानं प्रकरण गाजलं होतं. आता संजय शिरसाट, त्यांचा मुलगा आणि विट्स हॉटेल प्रकरण, यात एक एक करून शिंदे गटाचे मंत्रीच टार्गेट होत आहेत का, असा प्रश्न देखील या साखळीतून निर्माण होतो. एकंदरीतच जमीन खरंच भेट दिली गेली की ही भेट फक्त कागदांवरतीच होती आणि खऱ्या मालकांचा वापर करून काही जणांनी आपला गुप्त आर्थिक स्वार्थ साधला? ही चौकशी अजून सुरू आहे, पण या प्रकरणात अनेक पडदे आहेत. यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, छत्रपती संभाजीनगरात सत्ता ही आता गाडीत बसल्यांच्या नव्हे तर गाडी चालवणाऱ्यांच्या नावावर पोहोचली आहे. या एकूण भुमरे अध्यायावर तुमचं मत काय हे कमेंटमधून नक्की सांगा. अध्यायच म्हणावं लागेल, कारण आता शिरसाट प्रकरणावरून भुमरेवर संशयाची सुई येऊन ठेपली आहे. नक्की कमेंट करा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.